नमस्कार, मी दिशा संजय आयरे. हिलुक्सला 10 वर्ष पूर्ण झालेत. त्याच्या सेलिब्रेशनसाठी बिर्याणी कॉन्टेस्ट ठेवलेले आहे. त्याच्यासाठी मी आज बिर्याणी बनवणार आहे, व्हेज कोफ्ता बिर्याणी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: फ्राय करून मी कांदा घेतला, टोमॅटो, कोथिंबीर आणि पुदिना, दही, बारीक चिरलेला कांदा, 2 मिरच्या आहेत, एक उभी कापून घेतली आणि एक बारीक केली आहे, आलं लसूण पेस्ट, बेसन, सोयाबीन, पनीर, बटाटा, बिर्याणी मसाला आहे, गरम मसाला, लाल मसाला, मीठ, तूप, तांदूळ आणि सुका गरम मसाला. आपण पहिले कोफ्ते करायला घेऊ. त्याच्यासाठी मी बाउल घेतला आहे. त्याच्यात पहिले मी बटाटे, हे उकडून स्मॅश केलेले बटाटे आहेत, पनीर किसून घेतलेलं आहे, सोयाबीन पण मी उकडून त्याला स्मॅश केलं आहे, बारीक चिरलेली जी मी मिरची होती ती ह्याच्यात टाकते आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट. हे मिक्स करून ह्याच्यात मी बेसन घेणार आहे. त्याचा आपल्याला गोळा बनवायचा आहे. पाणी टाकायची गरज नाही, ऑलरेडी किसलेला बटाटा असल्यामुळे पाणी त्याच्यात येणार आहे. त्याच्यात मीठ, लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा. हे सगळं आपण मिश्रण गोळा करून घ्यायचं आहे. चांगलं हे मिक्स करून घेतलं. थोडासा तुपाचा हात लावून आपण ह्याचे गोळे करून घेणार आहे. सर्व सेम साईजचे गोळे. मी आता ह्याचे सगळ्या मिश्रणाचे गोळे करून घेते. मी जे सगळं मिश्रण बनवलं होतं त्याचे गोळे मी बनवून तयार केलेत. आता हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे. राईस बनवण्यासाठी मी परफेक्टो कुकर घेतला आहे. त्याच्यात मी पाणी बॉईल करायला ठेवलंय. पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि जेवढे तांदूळ घेतलेत त्याच्यात ट्रिपल 3 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. अख्खा जो गरम मसाला तो मी टाकते आणि ह्याला बॉईल करून मग मी हे धुतलेले तांदूळ त्याच्यात ओतणार आहे आणि भात शिजवून घेणार आहे. आणि भात आपल्याला 80% शिजवून घ्यायचं आहे, पूर्ण नाही शिजवायचं आहे. राईस बॉईल करताना मी ग्लास लीड लावलं. 80% राईस आपला कुक झाला आहे, बघू शकता. आता आपण तो स्टेन करून घेऊ. कोफ्ते पण आपले बनवून रेडी आहेत, शॅलो फ्राय झालेत. आता आपण बनवायला घेऊ. 24 रेग्युलर मी ठेवलंय गॅसवर. गॅस चालू करते. तेल नाही टाकलं आपण, कांदा असाच आपण परतून घेऊ. थोडं पाहिजे तर झाकून ठेवू ह्याला. कांदा बघा आपला मस्तपैकी गुलाबी रंग त्याला आलेला आहे. आता त्याच्यात आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1-1.5 चमचा आणि जो टोमॅटो आपण 2 घेतले होते ते टाकून पुन्हा त्याला जरा मिक्स करू. हे सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण मसाले टाकूया. लाल मसाला, गरम मसाला 1 चमचा. हे सगळं आपण मिक्स करू आणि मग ह्याच्यात आपण जे दही घेतलं होतं त्याच्यात थोडं पाणी टाकून आपण हे ह्याच्यात मिक्स करूया. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला. थोडं आपण जे कोथिंबीर आणि चिरून ठेवली होती ती मिक्स करून थोडं आपण मिश्रण पाणी टाकून ह्याला उकळी काढून घेऊ. थोडी आपण आता ह्याच्यात बिर्याणी मसाला टाकून घेऊ. ह्याला मस्त उकळी आली आहे. आता आपण ह्याच्यात कोफ्ते सोडूया. गॅस लो ठेवून हे टाकून पण एक उकळी त्याला येऊ दे. मस्तपैकी उकळी आली आहे. आता ह्याच्यातले अर्धे कोफ्ते आपण काढून घेऊ. उभी चिरलेली मिरची, कोथिंबीर आणि पुदिनाची पानं, थोडासा कांदा आणि भाताची लेयर लावून घेऊ. त्या लेयरवर पुन्हा आपल्याला चिरलेली कोथिंबीर, पुदिना, थोडासा कांदा आणि वरतून आपले जे कोफ्ते साईडला काढून ठेवले होते ते परत लावून त्याच्यावर परत आपण उरलेल्या राईसची भाताची लेयर लावूया. थोडासा कांदा, चिरलेली कोथिंबीर, पुदिना. आता हे आपण दम देतोय. आपण एक
7 ते 8 मिनिटांनी त्याला उघडूया बंद करून गॅस. 7 ते 8 मिनिटातच काटा 90ला आलाय. गॅस स्लो आहे. आता हा गॅस मी बंद करते, लगेच नाही उघडायचे, 2-3 मिनिटांनी उघडूया. बंद करून 5 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता इंडिकेटर. ही जी स्पेशल बिर्याणी आपण हिलुक्स कुकवेअरमध्ये केली आहे. छानपैकी सुगंध सुटलाय, बघू शकता. अशी छानपैकी व्हेजिटेबल कोफ्ता बिर्याणी तयार झालेली आहे. छान सुगंध सुटला. ही जी मी बनवली हिलुक्स कुकवेअर, त्याची खासियत आहे ज्याच्यात विदाऊट वॉटर विदाऊट ऑइल कुकिंग करून आपण हेल्थी राहू शकतो. नॉर्मल कुकिंगपेक्षा ह्याच्यातल्या कुकिंगमधून तुम्हाला न्यूट्रिशन मिळतं. त्याच्यामुळे आजकाल जे काय आपले आजार आहेत ते दूर होतात पूर्ण न्यूट्रिशन मिळाल्यामुळे. विदाऊट वॉटर विदाऊट ऑइल कुकिंग करू शकतो. टाईम, मनी, एनर्जी आपली सेव्ह होते. आपण हेल्थी कुकिंग खातोय त्याच्याबद्दल थँक्यू हिलुक्स. इट्स ऑसम ॲट हिलुक्स अँड हॅपी बर्थडे हिलुक्स.